भारतातली शेती सध्या मोठ्या संकटात आहे, पण त्यावर एक असा उपाय आहे जो क्रांती घडवतोय. चला पाहूया. एकेकाळी उत्तम म्हटली जाणारी शेती आज कनिष्ठ का मानली जातीये? हा बदल खूप मोठा आहे. पण इतका मोठा बदल झाला कसा? गंमत म्हणजे ह्याची सुरुवात एका उपायाने झाली जो नंतर समस्या बनला. हरित क्रांतीनं देश स्वयंपूर्ण झाला खरंय, पण खर्च वाढला आणि बाजारपेठ अस्थिर झाली आणि शेती तोट्यात गेली. याच संकटावर उपाय म्हणून उभं राहिलं शाश्वत फार्मिंग फाउंडेशन. ध्येय एकच, शेतीला पुन्हा फायद्यात आणणं. आणि या कामाचा मूळ आधार आहे संस्थापक मंगेश भास्कर यांची एक जबरदस्त कल्पना. ह्याला म्हणतात 10 ड्रम थिअरी. एक अशी सिस्टीम जी शेतकऱ्यांना पूर्णपणे आत्मनिर्भर बनवते. यामुळं होतं काय की शेतकऱ्यांना बाहेरून काहीच विकत घ्यावं लागत नाही आणि खर्च थेट 50-60% कमी होतो. ही थिअरी एकदम सोपी आहे. 5 ड्रम जमिनीसाठी आणि 5 ड्रम फवारणीसाठी, बस. जमिनीचं आरोग्य सुधारायला शेतकरी स्वतःच डिकंपोजर आणि जीवाणू स्लरीसारखी नैसर्गिक द्रावणं बनवतात. आणि फवारणीसाठी हानिकारक रसायनं नाहीत, तर पाने, फळे, अगदी माशांपासून बनवलेले नैसर्गिक अर्क वापरले जातात. पण 10 ड्रम थिअरी हा तर फक्त एक भाग आहे. यातून एक संपूर्ण आत्मनिर्भर शेतीचं मॉडेल तयार होतं. उदाहरणार्थ, ही परसबाग. एका कुटुंबाला वर्षभर पुरतील एवढ्या भाज्या, तेही विषममुक्त, इथेच पिकतात. इतकंच नाही तर बायोगॅसमुळे कचऱ्यातून ऊर्जा आणि सौर पंपातून पाणी मिळतं. म्हणजे पूर्ण आत्मनिर्भरता. याला जोड दिली जाते पशुपालनाची. यातून रोजचा खर्च भागतो आणि आर्थिक स्थिरता येते. म्हणजेच हे सगळं एकत्र आल्यावरच खरी शाश्वत शेती होते. याचा परिणाम आज 5,000 पेक्षा जास्त शेतकरी हे तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरत आहेत. हे ज्ञान फक्त काही लोकांपुरतं मर्यादित नाही. प्रशिक्षण केंद्रांमधून ते इतरांपर्यंत पोहोचवलं जातंय. अगदी कृषी विद्यापीठांपासून ते सरकारी विभागांपर्यंत सगळ्यांनी या तंत्रज्ञानाला आपलंसं केलंय. यामुळे एक मोठा प्रश्न समोर येतो. असे स्थानिक आणि कमी खर्चाचे उपायच जागतिक शेतीचं भविष्य आहेत का?